नमस्कार. मी अरविंद आठले. नुकताच स्वप्नविचार या विषयावर एक मी व्याख्यान दिलेलं होतं. खूप लोकांना ते आवडलं. अनेकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, कॉमेंट्स. काही लोकांना त्यात अजून काही एक्सप्लेनेशन पाहिजे होते. तर त्यासाठी हा पुढचा भाग मी त्याचा घ्यावा असं डोक्यात आलं. बऱ्याचशा लोकांचे अनेक प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत या हेतूने या स्वप्न विचारता हा दुसरा भाग मी आज घेतो आहे. आता खूप लोकांच्या प्रश्नांची उत्तरं ह्याच्यात मी देणार आहे ओळीने. कोणाची नावं घेणार नाही, नावं घेणं योग्य नाही. आता प्रश्न असा आला की स्वप्न आणि भास ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं लोकांचं. स्वप्न कुठला आणि भास कुठला हे समजत नाही आणि भासाला सत्य समजलं जातं अनेक वेळा. एक लक्षात ठेवा, खरं स्वप्न कोण पाहतं? तर आपला जो लिंगदेह असतो तो स्वप्न पाहत असतो, कारण आपले डोळे बंद असतात. हे शरीर झोपलेलं असतं, घोरत असतं, गाढ निद्रा असते. या गाढ निद्रा आणि सामान्य निद्रा, रेम आणि गाढ निद्रा या दोन्हीमध्ये फरक आहे. गाढ निद्रामध्ये सुषुप्ती अवस्था येत असते, स्वप्नाच्या पुढची अवस्था. आणि नुसती जिथे ज्या ठिकाणी पेंग आलेली असते, केवळ शरीर झोपलेलं असतं, परंतु ती निद्रा गाढ नसते, विश्रांती चालू असते शरीराची. तर हा फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. हा फरक ओळखता आला तर मग स्वप्नांचे अर्थ समजायला आणि त्यातली सत्यता समजायला पुष्कळ मदत होईल. आता ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत की काही लोकांना स्वप्नात आदेश येतात, काही लोकांना दर्शन होतात वेगवेगळ्या देवतांची, आणि त्यातला खरेपणा आपल्याला ओळखता येणं सोपं नसतं. मी तुम्हाला दोन अवस्था सांगितल्या की सामान्य झोप आणि गाढ झोप, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये जे दिसत असतं तो आपला लिंगदेह पाहत असतो, आणि हा जो सुषुप्तीतला भाग आहे यावेळी आपण सामान्य मानसिक अवस्थेत असत नाही, गाढ अवस्थेत असतो की ज्या ठिकाणी परमेश्वरी शक्तीचा आपला संबंध येऊ शकतो, गुरुशक्तीचा संबंध येऊ शकतो. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी कुठेही वाचलेल्या नाहीत, मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे. तर ह्या स्वप्न आणि सुषुप्तीतला जो फरक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्रात दोन तीन असे अनेक प्रसंग आहेत. त्यातले 2-3 महत्त्वाचे प्रसंग की सतीचा जो आहे या अध्यायामध्ये तिचं मूल दोन तीन असे वेगवेगळे प्रसंग आहेत. नवरा तिचा गेलेला आहे सतीच्या ह्याच्यामध्ये, आणि गाढ ह्याच्यामध्ये ती त्याला शेवटी गुरुच्या दर्शनाला ते प्रेत घेऊन आलेले असते. तर या ठिकाणी तिला एक स्वप्न आदल्या दिवशी पडलेलं असतं. हे स्वप्न असतं सुषुप्ती अवस्थेमध्ये. त्यावेळी त्या गुरूंनी तिला स्वप्न येऊन सांगितलेलं असतं की अशा अशा प्रकारे तू गळ्यात त्याला अमुक बांध, अमुक कर, तमुक कर, ज्याच्या आधी गुरूंची भेट घे. हे सगळं गुरूंनी त्या गाढ सुषुप्ती अवस्थेत तिला सांगितलेलं असतं, आणि त्याप्रमाणे ती वागत असते. दुसराही एक प्रसंग आहे सायमदेवाची काशी यात्रा. या काशी यात्रेचा प्रसंग सुद्धा असा सुषुप्ती अवस्थेत ते सायमदेवाला श्री गुरुदेव काशीमध्ये सर्व क्षेत्र, काशी क्षेत्र फिरवत असतात. याला नगर प्रदक्षिणा म्हणतात. ही नगर प्रदक्षिणा प्रत्येक तीर्थक्षेत्री असते. ती गाणगापूरला आहे, ती वाडीला आहे, ती पंढरपूरला आहे. निरनाळी जी परमेश्वराची मोठी ठिकाणं मानली जातात, या प्रत्येक ठिकाणी नगर प्रदक्षिणा म्हणजे ती जी काही देवता असेल किंवा ते जे सत्पुरुष असतील ते ज्या ज्या ठिकाणी जात असत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन येणे, याला नगर प्रदक्षिणा म्हटलेलं आहे. अशी नगर प्रदक्षिणा मी माझ्या मताने कारंजालाही केलेली आहे. श्री गुरुदेव जेव्हा लहान असत
कारंजात लहानपण त्यांचं मुंजीपर्यंत 8 वर्षाचं वय त्यांचं कारंजाला गेलं आणि त्या वयामध्ये ते कारंजाला कुठे कुठे फिरले असतील, कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले असतील. कारंजा त्यावेळेचं किती लिमिट 4 वेशी तुम्ही तिथे कारंजा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. कुठेही गेला तर तुम्ही भोज्याला शिवल्यासारखे जी येताना त्याचं मला वाईट वाटतं आणि त्याचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. मी कारंजा जो फिरलो हा प्रकार तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी केला तर तुम्हाला अतिशय उपयोग होईल. त्या स्थानाचं खरं महत्त्व तुम्हाला समजेल. कारंजाला मी 4 वेशी पाहिल्या. त्या काळात 600-700 वर्षापूर्वी श्री गुरु लहान असतानाचं जे कारंजा होतं, 4 वेशी पाहिल्या. तिथला करंज तलाव बघितला. या तलावाच्या काठाला असणारं एक शिवमंदिर पाहिलं, जे आत खोलात खाली जावं लागतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर जुन्या कारंजाच्या त्या जुन्या वातावरणात मी मला स्वतःला नेऊ शकलो. अनेक शेकडो वर्षापूर्वीच्या वातावरणात मी जाऊ शकलो. आणि मग त्यावेळी मला श्री गुरूंचं जे ओंकाराचं जे त्यावेळी ते ओंकारच बोलत असत, दुसरं काही बोलत नसत, हे ओंकार मी ऐकू शकलो. अशा प्रकारे तुम्ही इतिहासात जाऊ शकले पाहिजे, त्या काळात जाऊ शकले पाहिजे. हे जाल तर त्या तीर्थस्थानाचं महत्त्व आहे. असे अनेक अनुभव मी गाणगापूरला सुद्धा घेतलेले आहेत. गाणगापूरला मी 4 महिने राहिलो. गाणगापूरचा प्रत्येक चप्पा आणि चप्पा मी पेंदून काढलेला आहे. गाणगापुरात 4 महिन्यात मी कधी चप्पल घातली नाही. श्री गुरु ज्या ठिकाणी फिरले, त्यांची पदधूल ज्या ठिकाणी लागली, त्या ठिकाणी चुकून माझा पाय गेला आणि त्यांच्या पदधुलीवर जर माझं चप्पल गेलं तर कसं मनाला किती क्लेश झाले असते. म्हणून मी चप्पल वापरलंच नाही 4 महिन्यात. खरं म्हणजे गाणगापूरला आजूबाजूचा जो सगळा प्रदेश आहे, मी तर नेमका पावसाळ्यात होतो चातुर्मासामध्ये. आणि या पावसाळ्यामध्ये तिथे आता बाभळीची झाडं किती आहेत, जे राहिले असतील तिथे त्यांना माहिती आहे. या अष्टतीर्थावर मी रोज एका ठिकाणी जाऊन सकाळी जप करीत असे. सकाळी 6च्या आधी तिथे पोचत असे. सकाळी 3:30-4ला उठून सर्व प्रातर्विधी अंघोळ सगळं आटपून मी निघत असे घरून आणि अनवाणी या सगळ्या ठिकाणी रोज एका ठिकाणी रोज एका अष्टतीर्थावर जात असे. या 4 महिन्यामध्ये जे विलक्षण गुरूंची अनुभूत्या ज्या मी घेतलेल्या आहेत, विलक्षण असं जे काही गाणगापूर पाहिलेलं आहे, ही केवळ माझ्यावर सद्गुरूंची कृपा म्हणूनच मी ते पाहू शकलो. कुठेही जायचं तर काय करावं यासाठी मी हे सगळं सांगतो आहे तुम्हाला. भोज्याला शिवू नका. तीर्थक्षेत्री जाल तर निदान 8 दिवस त्या ठिकाणी राहा. नोकरी धंद्याच्या माणसाने हे शक्य नाही याची मला कल्पना आहे. परंतु एरवी तुम्ही 8 दिवसात 50 ठिकाणी जे बघता, त्याऐवजी 8 दिवसात एका ठिकाणी जा ना. सबब सांगू नका. 8 दिवस तुम्हाला वेळ असतो, त्याशिवाय तुम्ही 8 दिवसाची ट्रिप काढत नाही. हे 8 दिवस 8 ठिकाणी जाऊन आपल्या पैशाची पुरेपूर वसुली करावी ही तुमची भावना असते. पैशाची वसुली अशी होत नाही. भोज्याला शिवून पैशाची वसुली होत नाही. वसुलीसाठी आत प्रेम असावं लागतं. गुरूंच्या ठिकाणी विशेषतः जेव्हा तुम्ही जाता त्या ठिकाणी आत प्रचंड प्रेम पाहिजे. आपल्या गुरूंचा त्या ठिकाणी वास झालेला आहे याची तुमच्या मनामध्ये अत्यंत पूज्य भावना असणं आवश्यक आहे. तो इतिहास नसून प्रत्यक्ष त्यावेळी ते सगळं घडलेलं आहे ही तुमची भावना पाहिजे. तर त्या इतिहासाच्या काही पानांना तुम्ही शिवू शकाल. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. आता अनेक लोकांना दर्शनं होतात स्वप्नामध्ये. दर्शन केव्हा होतात? शिवंभूत्वा शिवम यजेत. शिवाच्या अवस्थेत जाल तेव्हा शिव दिसतो. तुका झालासे पांडुरंग. पांडुरंगाच्या अवस्थेत तुकाराम गेला तेव्हा त्याला पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. तेव्हा दर्शन होतात त्यावेळी आपली अवस्था खरोखरच ती आहे का नाही याची कल्पना, याचा विचार करून पहा. स्वतःशी प्रामाणिक राहा. त्यामुळे दर्शन असेल तर ते तुम्हाला कसं होईल त्याचा विचार करा. केवळ काहीतरी भास झाले म्हणजे दर्शन झालं असं समजायचं काही कारण नाही. भास आणि स्वप्न यात फरक आहे. हा फरक तुम्हाला जर समजला नाही तर तुमचं फार कन्फ्युजन होईल. अनेक लोकांना म्हणून मी सांगितलं की त्यातला
आदेश येतात. अमुक लोक, मला एकतर गृहस्थ भेटले की रोज संध्याकाळी अनेक देवता त्यांना भेटतात. मी अविश्वास म्हणाला तर नाही ठेवणार, परंतु त्या गृहस्थांचं जर वर्तन पाहिलं तर या लोकांना कोणी रोज देवता भेटत असतील, देवता केव्हा भेटतील? तुमची देवतेची स्वतःची अवस्था असेल तर. ही अवस्था नसेल तर हे जे काही होळ आहे हे भास होत आहेत, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. हे भास आहे. या भासांना तुम्ही प्रत्यक्ष समजण्यात काही अर्थ नाही. तर अनेक वेळा एकाने विचारलं की भयानक स्वप्नांचा अर्थ कसा काय काढायचा? भयानक स्वप्न हे मनात कुठेतरी खोल काही घटना पूर्वायुष्यात, पूर्वजन्मात अनेक ठिकाणी ज्या घडलेली ज्या असतात त्या कुठेतरी दृश्यमान तुम्हाला, कारण ते मन ही अनेक संस्कारांची मूस आहे. हे अनेक संस्कार मन कधी विसरत नाही. देह गेला तरी मन शिल्लक असतं आणि हे मन अनेक संस्कारांनी बनलेलं असतं आणि हे सगळे संस्कार तुम्हाला आठवू शकतात. त्यामुळे पूर्वजन्मी पूर्वकाळी केव्हा तरी एखादा घडलेला प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो भीतीदायक असेल तर ही स्वप्न भयानक असू शकतात. तेव्हा त्या ठिकाणी ते स्वप्न समजावं, प्रत्यक्ष समजू नये आणि प्रत्यक्ष घाबरण्याची त्यामुळे काही आवश्यकता नाही. हे सगळं जर तुम्ही पाहिलं, एकाने विचारलं की जवळची व्यक्ती जर नीट वर्तन करत नसेल तर द्वेषावर आपण कशी काय मात करावी, शांत होण्यासाठी काय करावं? शांत आतून व्हावं लागतं. ज्याचं मन शांत आहे त्याच्या मनात राग, लोभ, द्वेष, मदमोह, मत्सर हे षड्रिपू येणारच नाहीत. त्याने ही फिकीरच करू नये की आपल्या मनात अशा प्रकारचे षड्रिपू येऊ शकतात. मी ही साधकांची गोष्ट बोलतोय. मी अत्यंत सर्वसामान्य माणसांच्याबद्दल बोलतच नाही आहे. माझी जी काही भाषणं आहेत, माझे जे काही विषय आहेत, हे साधनेला धरून, साधकांच्या वेगवेगळ्या अवस्थांना धरून असे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अर्थ माझ्या भाषणातून कोणी काढू नये. तुम्ही साधक असाल, खरे साधक असाल. तुम्ही साधक आहे असं भासवती असतात. अनेक लोक त्या साधकत्वाचाही प्रदर्शन करीत असतात की मी इतका जप करतो, मी इतका अमुक करतो, मी अमुक तमुक करतो, मला अमुक दिसतं, मला तमुक दिसतं. अरे हे सांगायची गरज आहे का? तुमच्या गुरुची इच्छा असेल तर सांगा. गुरु ही इच्छा नक्की तुम्हाला तुमच्याकडून घडवून आणेल. तेव्हा हे तुम्ही लक्षात घ्या. स्वप्नाचा खरा अर्थ, स्वप्न आणि भास यातला फरक समजण्याचं कसब तुमच्यात आणा. स्वतःशी प्रामाणिक असाल, पूर्णपणे प्रामाणिक असाल, खरे साधक असाल तर यातला फरक तुमच्या लक्षात येईल. भास कुठला आहे आणि स्वप्न कुठलं आहे आणि सत्य कुठलं आहे. आता एक मूल गेल्याचा एक प्रसंग गुरुचरित्रामध्ये आहे. या मुलाला जिवंत व्हावं अशी त्या आईची इच्छा असते. आणि हे कसं जिवंत होतं? प्रत्यक्षात ते जिवंत होत तेव्हाही त्या आईला ते खरं वाटत नाही. कारण असं जिवंत होऊ शकतं हा मनाला संस्कार नाही आहे. संस्कारावर अत्यंत महत्त्व आहे. तिला ते सुषुप्तीत दिसतं, भास होतं, तिला वाटतं अरे बापरे हे काय झालं. तेव्हा हा सुषुप्ती स्वप्न या दोन्हीतला फरक तुम्हाला समजला पाहिजे. सत्य आणि भास यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे. आणि मग आदेश होतात का नाही, बोलणं होतं का नाही, का काय होतं, का केवळ हे असत्य आहे का सत्य आहे, याचा निर्णय तुम्ही घ्या. मी कोणाला तुम्हाला सांगितलं की नाही हा तुमचा भास आहे तर तुम्हाला ते आवडणार नाही, तुम्हाला पटणार नाही. कारण तुमच्या मनात तुमची भूमिका असते की नाही हे सत्य आहे. मला होणारे भास इतरांना भास होऊ शकतात, मला होत नाही, अशी एक भूमिका सर्वसाधारण प्रत्येकाची, सामान्य माणसाची असते. आपण खरे साधक आहोत का नाही, सत्याला समोर खरोखरच जाऊ शकतो का नाही याचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार तुम्ही करावा. उपासक असाल तर हे सगळं तुमच्या मागे, तुमच्या ठिकाणी पाहिजे.
स्वप्नाचा मूळ अर्थ ते तुम्हाला देहभावनेच्या पलीकडे घेऊन जात असतं. स्वप्न मनाला पडतं, देहाला नाही पडत, कारण देहाचे डोळे तर बंद असतात. म्हणून स्वप्न हे तुम्हाला देहभावनेच्या पलीकडे नेण्याचं एक उत्तम असं साधन आहे. अनेक वेळा मी योगनिद्रा सांगतो. ही योगनिद्रा करणारे अनेक लोक आहेत आणि ह्या लोकांचे अनुभव पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की त्यांना हे हळूहळू ज्याला ती साध्य झाली त्याला हळूहळू मी म्हणजे देह नाही या भावनेकडे तो नक्की येतो. आणि हे येणं उपासकाच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. मी म्हणजे देह नाही ही ज्याची दृढ भावना आहे त्याला देहाच्या माया स्पर्श करणार नाहीत, त्याला षड्रिपू स्पर्श करणार नाहीत. तो ह्या सगळ्यांच्या वर येईल तर तो उत्तम साधक. आपल्याला उत्तम साधक व्हायचं. म्हणून स्वप्नाचा विचार करताना या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. गुरुचरित्रात जे मी नेहमी सांगतो, बिटवीन दी लाईन्स वाचा, गुरुचरित्र मधले वाचा, केवळ कथा वाचू नका. त्या कथेत काय सांगितलं आहे, काय मतितार्थ काय आहे, इसाप नीतीसारखं आहे. इसाप नीतीमध्ये जसे प्राणी बोलतात पण ते एक वेगळं सत्य सांगण्यासाठी ते बोलत असतात, तसं ठेवा. हे आपल्याशी प्रामाणिकपणे वर्तन करण्याची, इतरांशी प्रामाणिक कदाचित तुम्ही राहणं थोडं अवघड जाईल तुम्हाला, पण निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा. स्वतःशी तरी जे काही सत्य आहे ते खरोखर मला शोधायचं आहे याची खात्री ठेवा. ते सत्य आज न उद्या तुम्हाला मिळेल. आणि मग सत्य आणि भास आदेश खरेच आहेत का नाही आहेत, खरंच दर्शन झालं आहे का नाही झालं आहे, याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्याल. तिसऱ्या कोणी दिलेला निर्णय तुम्हाला आवडणार नाही. स्वतः तुमच्या गुरूंनी सांगितलं तर गोष्ट वेगळी आहे, परंतु गुरु असं सांगत नाहीत. हो, गुरूंना माहिती असतं. गुरु कुठल्याही शिष्याचे दोष असे सरळ दाखवत नाही, इनडायरेक्ट दाखवत असतात. त्या गुरु एखादा कथा सांगतो तुम्हाला, त्यात समजावं की ही कथा आपल्यासाठी आहे आणि या कथेमधला मतितार्थ आपल्याला घ्यायचा आहे. गुरु जेव्हा तुमची अतिस्तुती करतात तेव्हा लक्षात ठेवा की आपलं काहीतरी बिघडलेलं आहे, त्याशिवाय गुरु कधी स्तुती करत नाहीत. गुरु कुठल्याही शिष्याचे गुण त्याच्या तोंडावर कधी सांगत नाहीत. ह्या सगळ्यातून शिकणं हा या स्वप्नविचार या विषयाचा मुख्य गाभा आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. सगळा भर माझा या उपासकांसाठी आहे, या तथाकथित उपासकांसाठी नाही. खरे जे उपासक आहेत, खरे जे साधक आहेत, ज्यांना खरंच सत्य हवं आहे, जे खरंच सत्याला सामोरे जाऊ शकतात, सत्य स्वीकारू शकतात, अपराध असतील तर ते समजून पश्चात्ताप करतील. पश्चात्ताप हे खरं सगळ्याचं प्रायश्चित्त आहे. एखादा दोष आपल्या हातून, आपण सामान्य माणूस आहोत, दोष घडू शकतात, पण हे दोष घडल्यानंतर पश्चात्ताप दग्ध होऊन तो दोष पुन्हा कधी आपल्या होणार नाही याची काळजी जो घेतो तो साधक, त्याची प्रगती नक्की होईल. प्रगती म्हणजे काय हे समजायला थोडा उशीर लागतो. ही प्रगती तुमची व्हायला पाहिजे. हे सत्य तुमच्या समोर आलं पाहिजे, हे सत्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे स्वप्न आणि याच्यातला जो फरक आहे हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. हे ओळखाल तर मग खरे गुरुचे व्हाल. गुरु तुम्हाला आपलंसं करेल. आणि हे गुरुनी आपलंसं करणं हे या सगळ्या उपासनेचं ध्येय आहे. हे ध्येय तुम्ही आज ना उद्या गाठाल याविषयी माझ्या मनात शंका नाही. मला असं वाटतं की बऱ्याचशा शंकांचं निवारण यात झालं असेल. अजून पुष्कळ काही याच्यात बोलता येण्यासारखा हा खूप प्रचंड मोठा विषय आहे. परंतु सत्य ऐकायची आपली तयारी असेल, ते नुसती ऐकायची तयारी नाही, ते स्वीकारण्याची तयारी असेल आणि त्यानुसार वर्तनात बदल करण्याची तयारी असेल तर पुष्कळ काही तुमच्या आयुष्यात होऊ शकतं. पुन्हा भेटू. नमस्कार.